झाले एक रूप नाही भेदभाव नातू गाव सारे हो नातू गाव सारे होऊनी निसंग देवाची भारी आज रंगला अभंग गाव सोसुनिया मने रिजविली ताल देऊनिया बोलतो मृदंग ओ ताल देऊनिया बोलतो मृदंग देवाची द्वारी आज रंगला अभंग ब्रह्मानंदी देह तुमोनिय गाई ब्रह्मानंदी देह तुमोनिय गाई एक एक रूप वार करी होई कैलासाचा नाथ झाला पांडुरंग कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाची द्वारी आज रंगला अभंग सादर करीत आहे मृत्यूपत्र. अगं ऐकलं का ते सर्व मुलांना फोन लावला का? हो लावला. काय म्हणते लावला? हो. पण ते मी फोनवर जसं सांगितलं तसं ते कोणी केलं? ते तसंच सांगितलं. बरं बरं झाला. आता येतील सर्व पटापट घरी. हे बघ आपण एक करायचं ना, माझ्या खोलीत कोणालाही येऊ देऊ नकोस. हे त्यांची काय म्हणते ग? अगं तसं फील तयार हो ना, मी आजारी असं त्यांना कळलं पाहिजे. नाही तर तू नेहमीप्रमाणे घरी आलेत मुलं की म्हणतील या 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 बसा 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 असं वगैरे काही करू नको. त्यांना असं वाटलं पाहिजे आणि तुझ्या चेहऱ्यावर दुःखाचं फील येऊ दे. ते अरे यायलाच हवं. दुःखाचं फील तुला आणावं लागेल. बरं त्यासाठी थोडा तू प्रयत्न कर. काय कसं येणार म्हणजे यायलाच हवं. अगं असं समज की ही नाटकाची तालीम आहे, बरोबर आहे. आणि कोणी म्हणेल का तू 5 मुलाची आई आणि 10 नातवांची आजी आहे म्हणून. ए बाबा कशा वाजला बोलले बघा. ते जाऊ दे आता, ठीक आहे म्हणा. का हो पण हे असं त्यांच्या समोर नको आहे. आणि तसं परफेक्ट जमलं पाहिजे आणि प्रसंगानुसार बदलायचं. बरं मी आता माझ्या खोलीत जातो. तुम्ही मात्र या सर्वांना हॉलमध्येच बसवून ठेवायचं आहे आणि मी सर्वजण आल्याचा अंदाज घेतो आणि मग येतो बाहेर. कळलं ना? हो हो कळलं. बरं ते नौकरांना आपल्या मळ्यात पाठवलं की नाही? हो सांगितलंय मी त्यांना. नाही तर तो नाम्या नेहमी तोंडा लगेच बोलून बसेल. काय सर्वज्ञाला सांगितलं नाही? हो सर्व सांगितलेलं आहे. बरं मी माझ्या खोलीत जातो, निघतो मी. तू लक्ष दे आता. हो. उद्भूत सुरू झाली दिसतंय. आलीच वाटतं सर्वजण. आता हॉलमध्ये जायला हवं. निघतोच मी हॉलमध्ये. असं काय बघतं माझ्याकडे? अरे मी जिवंत आहे. नाही 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 नाही, मला बघू असं बघून आश्चर्य वाटेलच तुम्हाला आणि कदाचित आईचा पण राग येईल. अरे ती काय करणार? मीच सांगितलं तिला अन्नाची शेवटची इच्छा आहे, एकदा येऊन जा गावाला. अरे तिचे काहीच चुकले नाही. पोरांनो, अरे तुम्ही फक्त सणासुदीला घरी येता. तुम्ही फक्त सणासुदीला येता, तेही ठरवून. पहिले कोण जाणार आणि आम्हाला कारण सांगता गावाकडे एकदम गर्दी आहे, आईला त्याचा त्रास होईल. बरे बाबा आम्हाला सगळं कळते पण आम्ही बोलत नाही. तुम्ही शहरात राहता, सुखी आहे ना, मग कशाला तुमच्या दुःखात आमचा खोडा घालायचा. नाही म्हटलं तर तुम्ही शहरात सुखी आहात, तुमचे स्वतःचे घर आहे, आपल्या मुला बाळांसोबत आनंदी आहात, हे बघून आम्हालाही आनंद आहे. अरे बघा बघा आईला ना किती आनंद वाटतो. तुम्ही त्या ठिकाणी सुखी आहात, आम्ही या ठिकाणी सुख आहोत. पण बाबांनो,
मी यासाठी तुम्हाला सर्वांना इथे बोलविले आहे, कारण तुम्हाला सर्वांना मला काही सांगायचे आहे. हा हा, तसं नाही रे बाबा. अरे घाबरायचं काहीच कारण नाही. मला आणि तुमच्या आईला काहीच झालं नाही. त्या अगोदर मी मृत्यूपत्र तयार केलं आहे. ते तुम्हाला वाचून दाखवायचं होतं. काय म्हणता? मृत्यूपत्र मरणानंतर वाचतात ना? अरे हो, ते बरोबर आहे. अरे पण मला असं करायचं नव्हतं, म्हणूनच तर मी तुम्हा सर्वांना बोलावून घेतलं. आमच्या नंतर तुमच्यात कोणताही वाद नको, एकमेकांविषयी प्रेम असावं अशी आमची दोघांची इच्छा. बरं असो, आता मी मृत्यूपत्र वाचतोय. त्या मी मृत्यूपत्रात माझी सर्व 50 एकर बागायती जमीन वृद्धाश्रमासाठी ठेवली आहे. त्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त वृद्धाश्रम राहील आणि राहतं घर गावातलं, त्यात सर्व सोयीयुक्त दवाखाना होईल आणि त्यासाठी सर्व पैशाची मी तरतूद करून ठेवली आहे. वृद्धाश्रमाला तुमच्या आजोबांचं नाव राहील आणि दवाखान्याला आजीचं नाव राहील. आता हा बरोबर आहे, तुम्ही असं चुळबुळ करता म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला आणि तुम्ही म्हणतही असाल, अण्णा का बरं करत आहे असं. तसं तुमचं चेहऱ्यावरील हावभाव पण मला समजत आहे ना. हे बघा, तुमचे सर्व शिक्षण, नोकरी, घर, लग्न मी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यात. तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य दिले. आज तुम्ही सर्वजण सुखात आहात, आम्ही पण सुखात आहोत. अरे पण ज्यांचं कोणीही नाही त्यांच्याबद्दल काय. तेरा उत्तम माता पित्यांना कोणत्या संकटातून जावे लागत आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघत आहे आणि त्यासाठी मी एक ट्रस्ट तयार केलेला आहे. त्यात 12 मेंबर असतील, तुम्ही 5 आणि बाहेरील 7. आणि बरं का बरं, तुमची आई त्या ट्रस्टची प्रमुख असेल. आणि बरं का बरं, काळजी नका करू, चुळबुळ नको आहे. माझ्या सर्व नातवांच्या नावावर मी 5-5 लाखाची FD असेल. हे बघा, पण ती त्यांना 18 वर्षानंतर काढता येईल असं मी माझं मृत्यूपत्र तयार केलं आहे. काय अरे तसं चुळबुळ तुम्ही नका करू, आपसात गप्पा नका करू. हे बघा, याच्यासाठी तुम्हाला सर्वांना सह्या करायच्या आहेत, तेही माझ्या समोर. हो समोर, कारण नंतर कुठलाही वाद होणार नाही. आता तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं मला बघून की तुम्हाला आनंद नाही झालाय, पण काही हरकत नाही, होईल नंतर काही गोष्टीची सवय होईल. पण तुम्हाला वाटत असेल काय हे मी करतो का करतो, पण तुम्हाला मला अंधारात ठेवून काहीच करायचे नव्हते, म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी बोलवले होते. आणि बरं का बरं, एक मात्र लक्षात ठेवा, पुढे मागे तुमच्या मुलांनी तुम्हाला सांभाळलं नाही तर हे एक हक्काचा वृद्धाश्रम आहे बरं तुम्हाला. सर्व मुलं कधी नव्हे ती एकदम आली आहेत. अगं त्यांना काही गोडाचं जेवण कर. बाकी तुम्हा सर्वांना एकदम सोबत बघितलं आणि मन भरून पावलं मुलांनो, भरून पावलं. धन्यवाद. एक अशा प्रकारचं मृत्यूपत्र त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. एक सुंदर असं ज्या ठिकाणी आपण येतो त्या ठिकाणी आजच्या घडीला मला वाटतं हे आवश्यक आहे की बऱ्याच लोकांना माहित नाही तरी सुद्धा तुम्ही तरतूद करून ठेवू शकता. त्याच्यासाठी काही खूप त्रास नाही आहे, म्हणजे काही वकिलाकडे जावं लागत नाही, फी भरावं लागत नाही, काही करावं लागत नाही, सहजासहजी. गिरीधर माझा गोपाळ कोणी बघितला का? बघा माझा गिरीधर किती सर्वांवर प्रेम करतो आणि या मीरावर पण त्याचं खूप प्रेम आहे. तुला सांगू ना गिरीधर, तुझ्यामुळे मी खूप खूप खुश आहे. जरी मला विष दिलं आहे पण मी तुझा प्रसाद म्हणून ते ग्रहण केलं आणि तू ते विष पचवलं आहे. किती रे माझी काळजी घेतोस तू.
माझा कृष्णा, माझा गिरीधर, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. फक्त तू माझ्या सोबत. मला सर्वांमध्ये सुद्धा माझा गिरीधर दिसतो आहे. यांच्यामध्ये सर्वांमध्ये माझा कृष्ण आहे. कृष्ण आहे. हो ना, हो ना. तुझ्यात पण आहे ना कृष्ण, तुझ्यात पण आहे ना. बघा, कणाकणात कृष्ण भरलेला आहे. हे कसं सगळं कृष्णमय झालेलं आहे. आणि फक्त मी मीरा तुझी आहे. मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरं नकोई. फक्त तू माझा आणि मी तुझी. मी फक्त तुझ्या नामामध्ये वाहून जाते कृष्णा. फक्त तुझ्या नामामध्ये वाहून जातो कृष्णा. तुला माझी हात ऐकू येते ना? बोल ना रे कृष्णा, तू बोलत का नाहीस? कुठे आहे तू? कुठे आहे सांग ना. मला सोडून जाऊ नको, जाऊ नको. गिरीधर, गिरीधर, गोपाल, गोपाल, कुठे आहे तू? कुठे आहे? तुम्हाला माहितीये का, माझ्या गोपालने मला साडी पाठवली आहे वृंदावन वरून. ही बघा, ही बघा. तो पण पिले वस्त्र धारण करतो आणि मला सुद्धा राधे राधेचे पिले वस्त्र दिले. मी तुला भेटायला द्वारकेला नक्की येईल, पण मी या जगासाठी आणि मी एवढे हरवून गेले आहे ना, मला आता हे दुःख नको होतंय. मी फक्त तुझ्यामध्ये सामावून जाईल कृष्णा, फक्त तुझ्यामध्ये सामावून जाईल. मी तुझ्यासाठी बघ भजन तयार करते. रात्री तू माझ्या स्वप्नात येतो. हो का? कळालं का तुला? अरे वा, म्हणजे तुला समजतं मी तुझ्यासाठी भजन तयार करते. मला अजिबात झोप लागत नाही. मी जेव्हा कृष्णाचे भजन तयार करते ना, तो कृष्ण माझ्या समोर बसलेला असतो. आता तू कोणतं भजन गाणार आहे सांग ना. आणि एक कृष्ण भक्त आहे ना, हे आमचे कृष्ण भक्त, त्यांच्या डोळ्यात तर डायरेक्ट अश्रू येतात आणि मला असे येत नाही. पटकन असे भिजतात. त्यांना असं वाटतं की तू भेटला आहे माझ्या रूपात. तू पण माझ्यामध्ये बसलेला आहे ना. हो ना, हो ना. मी राजा कृष्ण, राधेचा कृष्ण. बघ, मी तुला यमुना काठी भेटले नव्हते तेव्हा माझा चेहरा सुद्धा दाखवला नव्हता बरं. माझ्या कृष्णाला मी चेहरा सुद्धा दाखवला नाही. आणि मला इतकं वाईट वाटलं. माझी सासू म्हणे, तुझ्या कृष्णाचं तोंड बघू नको, तुझं तोंड दाखवू नको. आणि जेव्हा तुम्हाला समजलं का गोवर्धन इतका, ज्या वेळेला वृंदावन मध्ये इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, तेव्हा माझ्या गिरीधरने नखावर गोवर्धन धरला आणि सगळ्या वृंदावन वासियांना त्याच्या छत्र छायेमध्ये घेतलं. त्यावेळेला मी ठरवलं, मी माझ्या कृष्णाला बघणार, मी माझ्या कृष्णाला बघणार. आणि मी त्यावेळेला माझ्या गोपालला गिरीधर रूप बघितलं. मस्तपैकी गोवर्धन नखावर धरलेला आहे. आणि मी तेव्हाच माझा प्राण सोडून दिला. कृष्णा.
तो आज जो बचपन में दिखाते थे स्कूल, यही चीज अपने स्कूलों में करते थे, बरोबर ना? कोई कॉलेज में करता था, और भी अभी भी करते हैं, जैसे ये बाबा एंट्री अभी भी करते हैं, है ना? तो ये सारी चीजें अपन किसके लिए करते हैं? अपने लिए करते हैं, मतलब खुद के लिए करते हैं। क्यों करते हैं खुद के लिए? आनंद मिलता है। जो आनंद अपने को बाहर बैठे बैठे टेंशन में रखते हैं, वही आनंद अपने को यहाँ पे मिल रहा है। वो टेंशन अपने को यहाँ पे नहीं मिल रही क्या? अब ये सारी चीजें एंजॉय करते समय किसी को कोई गुस्सा, किसी को कोई टेंशन वो आया क्या? अपने लिए है ना? हाँ, ऐसे ही सभी आए बाबा ऐसे ही ये कार्यक्रम को चालू रखेंगे, लेकिन उससे पहले देखो अपने सेंटर की उम्र कैसे बढ़ती है? अपने सेंटर की भी उम्र बढ़ती है ना? जैसे इस सेंटर को और अपनी कंपनी को लगभग 20 साल हो गए, और अपने सेंटर को लगभग इस जगह पे 2 साल हो गए, है ना? तो ये साल की हर साल उम्र बढ़ती है ना सेंटर की, तो कैसे क्यों बढ़ती है? हाँ, जब आई बाबा यहाँ कभी थेरेपी सेंटर में आते हैं, है ना, तब उसकी उम्र बढ़ती है। जब आई बाबा को